नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणीय रेषा खालच्या वायव्य उत्तर प्रदेशपासून पश्चिम विदर्भापर्यंत जात आहे। यामुळे संपूर्ण राज्यात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज दिनांक 21 मे रोजी कोकणातील मुंबई, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे, असा पुणे वेधशाळेने अंदाज दिलेला आहे। कोकणातील ठाणे, मुंबई, पालघर येथे आज उष्ण व दमट हवामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात विजांचा कडकडाट 40 ते 50 ताशी किलोमीटर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर कोकणात ठाणे, रायगड येथे उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरील या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेले आहे। तर 22 व 23 मे रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी, तर 22 मे रोजी सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे व परिसरात आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे। दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यापुढील अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।